ममता बॅनर्जी ऐकत नाहीत म्हटल्यानंतर पोलिसांनी चक्क ममता बॅनर्जींना केसाला धरून ओढत रायटर्स बिल्डिंग मधून बाहेर काढले। जेव्हा जेव्हा कोणी चॅलेंज केले किंवा आव्हान दिले तेव्हा तेव्हा त्या रणरागिणीप्रमाणे त्याच अवतारात रस्त्यावरती उतर विरोधक कसा असावा, लढावं कसं, भिडावं कसं याचा एक वस्तुपाठ ममता बॅनर्जींनी घालून वर्ष होतं 1993। पश्चिम बंगालमधल्या नदिया जिल्ह्यामध्ये एका मूकबधीर मुलीवरती अत्याचार करण्यात आलेले होते। या मुलीला न्याय मिळावा म्हणून त्यावेळच्या केंद्रीय राज्यमंत्री ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या रस्त्यावरती उतरलेल्या होत्या। पश्चिम बंगालचे त्यावेळचे मुख्यमंत्री यांच्या कार्यालयावरती धडक दिली। एक केंद्रीय राज्यमंत्र्याला मुख्यमंत्री भेट का देत नाहीत असा खूप साधा आणि सरळ प्रश्न त्यांनी विचारलेला होता। ममता बॅनर्जी ऐकत नाहीत म्हटल्यानंतर पोलिसांनी चक्क ममता बॅनर्जींना केसाला धरून ओढत रायटर्स बिल्डिंग मधून बाहेर काढले। ममता बॅनर्जींचा झालेला अपमान सगळ्या देशानं बघितला। ममता बॅनर्जींचे कपडेही त्या प्रसंगामध्ये फाटलेले होते। ममता बॅनर्जींनी त्या दिवशी शपथ घेतली, जोवर मी मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत परत मी रायटर्स बिल्डिंगमध्ये पाय ठेवणार नाही। तब्बल 18 वर्षानंतर ममता बॅनर्जी रायटर्स बिल्डिंगमध्ये परत आल्या, त्या थेट मुख्यमंत्री म्हणून।